विभागीय आयुक्त कोकण विभाग महाराष्ट्र शासन आदरणीय डॉक्टर विजयजी सूर्यवंशी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आदरणीय साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे। त्यांच्या समवेत त्यांच्या सुविद्य पत्नी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही शब्दफुलांनी मनपूर्वक स्वागत आहे। समवेत आदरणीय डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडम पालघर जिल्हाधिकारी यांचं देखील शब्दफुलांनी मनपूर्वक स्वागत आहे। तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर आदरणीय श्री मनोजजी रानडे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही शब्दफुलांनी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आदरणीय श्री संदीपजी किणी साहेब केळवे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आणि प्रथम नागरिक यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे। या ठिकाणी उपस्थित आदरणीय श्री संजयजी घरत साहेब केळवे पर्यटन उद्योग संघाचे अध्यक्ष, तसेच आदरणीय श्री प्रमोदजी पाटील उपाध्यक्ष, आदरणीय श्री भूषणजी सावे केळवे पर्यटन उद्योग संघाचे माजी उपाध्यक्ष, तसेच श्री हरीशजी बारी केळवे पर्यटन उद्योग संघाचे कार्यवाह, आदरणीय श्री डॉक्टर राजेशजी राय सहकार्यवाह आणि उपस्थित सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आहे। यानंतर आपण जाणार आहोत स्वागत समारंभाकडे। तत्पूर्वी आदरणीय मान्यवरांचा इथे आपण परिचय करून घेणार आहोत। सर्वप्रथम विभागीय आयुक्त कोकण विभाग महाराष्ट्र शासन आदरणीय डॉक्टर विजयजी सूर्यवंशी साहेब यांचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी मी विनंती करते आदरणीय श्री भूषणजी सावे यांना। केळवे पर्यटन उद्योग संघाचे माजी उपाध्यक्ष आदरणीय भूषणजी सावे, आपण परिचय करून द्यावा माननीय डॉक्टर विजयजी सूर्यवंशी साहेब यांचा। नमस्कार। व्यासपीठावर उपस्थित आजचे मान्यवर कोकण आयुक्त विजय सूर्यवंशी साहेब, पालघर जिल्ह्याच्या कलेक्टर इंदुराणी जाखड मॅडम, पालघर जिल्ह्याचे CEO मनोज रानडे, केळवे गावचे आमचे सरपंच संदीप किणी, केळवे बीच पर्यटन असोसिएशनचे अध्यक्ष संजय घरत, आज ह्या व्यासपीठावर आज जी काही मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्याच्यामुळे मला आणि ह्या व्यासपीठाची उंची खूप वाढलेली आहे आणि मला ठाम विश्वास आहे की पालघर पर्यटनासाठी एक वेगळ्या उंचीवर आमचं पालघर पर्यटन जाईल ह्याबद्दल मला विश्वास आहे। आज कोकणचे विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी साहेबांची ओळख करून देण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्यच आहे। सूर्यवंशी साहेबांनी 2006 पासून प्रशासकीय सेवेचा प्रवास सुरू केला। त्यांचे शिक्षण BSc फिजिक्स, LLB तसेच PhD इन मॅनेजमेंट, मार्केटिंगमध्ये MBA असे बहुविध आहे। त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। त्यांचे कोल्हापूर, पालघर जिल्हा ह्या ठिकाणी ते मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच गोंदिया, रायगड जिल्हाधिकारी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ते आयुक्त म्हणून त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे। जेव्हा ते पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि पहिले पालघरचे जिल्हा मुख्याधिकारी म्हणून त्यांनी इकडे काम पाहिले, त्यांचं पालघर जिल्हा वसवण्यामध्ये खूप मोठा हात आहे। तसेच नवीन ज्यावेळेला पालघर जिल्हा झाला त्यावेळेला पहिलेच आपले मोदी सरकार निवडून आले आणि त्यावेळचं जे स्वच्छता अभियान आहे त्याची सुरुवात साहेबांनी पालघर जिल्ह्यातील केळवे बीचपासून केली आणि त्यावेळेला साहेबांनी आपल्या केळवे बीचसाठी एक टॅगलाईन दिली, स्वच्छ सुंदर केळवा साऱ्या जगाला कळवा। धन्यवाद साहेब। आणि ती टॅगलाईन एका सिनेमामध्ये देखील वापरली गेली आहे। आपले जे विजय कदम आहेत त्यांच्या तोंडून ते आम्ही एक सिनेमाचं शूट इकडे केळव्यात झालेलं, त्यावेळेला आम्ही ते यूज केलेली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आयुक्त असताना तो काळ कोविडचा होता आणि त्या काळामध्ये त्यांनी साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत काम केले। त्यावेळेला गौतम कोतवालांनी त्यांच्यावर एक पुस्तक लिहिलं आहे कॅप्टन कूल म्हणून, आणि त्या दरम्यानच त्यांना स्मार्ट सिटी 2020 अंतर्गत गृहनिर्माण मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत कोविड इनोव्हेशन पुरस्कार हा देखील माननीय
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत. ही त्याची सगळी पूर्ण यादी आहे. आता इकडे आपल्याला पूर्ण वेळेअभावी आपण ती वाचू शकत नाहीत. आज साहेब आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. थोडं आधी आलं असतं तर आमच्या जे काही आम्हाला जो केळवा बीच बनवायचा आहे ह्या पुढे त्या संदर्भात आम्ही तुम्हाला केळव्यातली काही ठिकाणं आम्ही दाखवणार होतो. मॅडमने आम्हाला खूपच चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आहे. मॅडमचा जो कार्यकाल आहे त्याच्यात त्यांचं केळवा टुरिझमसाठी खूप प्रयत्न आहेत. त्याच्यासाठी तिने आत्ता एक मोठा निधी देखील सँक्शन केलेला आहे. केळवाचं जे आमचं शीतलादेवी मंदिर आहे तर ते तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी तो देखील प्रस्ताव आपण केलेला आहे आणि जवळपास ते पूर्णत्वास आलेलं आहे. तर आणि तसेच रानडे साहेब हे देखील आज आपण इकडे उपस्थित आहात. त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की केळव्याचं पर्यटन तसेच पालघर जिल्ह्याचं पर्यटन हे आपण खूप मोठ्या उंचीवर न्याल ह्याबद्दल मला खात्री आहे. धन्यवाद. अतिशय अष्टपैलू अशा स्वरूपाचं एक व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात. विभागीय आयुक्त कोकण विभाग महाराष्ट्र शासन आदरणीय डॉक्टर विजयजी सूर्यवंशी साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते केळवे पर्यटन उद्योग संघाचे अध्यक्ष आदरणीय श्री संजयजी घरत यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. आणि पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या स्वागतामध्ये सहभागी होऊयात. मनपूर्वक स्वागत आदरणीय डॉक्टर सूर्यवंशी साहेब. तसेच या ठिकाणी उपस्थित आदरणीय डॉक्टर इंदुराणी जाखड मॅम, पालघर जिल्हाधिकारी यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. तत्पूर्वी आदरणीय डॉक्टर इंदुराणी जाखड मॅम यांचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी मी विनंती करते माननीय श्री अशोकजी राऊत, नूतन विद्याविकास संस्थेचे अध्यक्ष यांना. सन्माननीय व्यासपीठ, आज खरोखरच केळव्यासाठी भाग्याचा दिवस आहे. सुंदरच सांज आहे आणि ह्या सांज वेळेत सुंदरच काही घडणार आहे ही सगळ्यांची इच्छा आहे. आपल्या पालघर जिल्ह्याच्या कलेक्टर माननीय श्री डॉक्टर इंदुराणी जाखड, IAS पद्मनाभ जिल्हाधिकारी पालघर, मूळ गाव आहे इज्जर हरियाणा, जन्म 26 ऑगस्ट 1991, MBBS मौलाना आझाद मेडिकल कॉलेज दिल्ली इथनं 2008 ते 2013 साली झाल्या. MA लोकप्रशासन जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली 2016 ते 2018, भारतीय प्रशासकीय सेवा ISS 2016ची बॅच आहे. सेवा अनुभव 8 वर्ष 11 महिने. उपविभागीय दंडाधिकारी व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली 1/10/2018 ते 20/7/2020. डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी प्रभावाखाली LWE गडचिरोली जिल्ह्याचा मीडिया व गौड आदिवासी समुदायासाठी उपजीविकेची संधी बळकट करणे व नक्षल प्रवाहापासून त्यांना दूर ठेवणे हे प्रमुख आव्हान होते. आदिवासी मुलांच्या निवास शाळांमधील शैक्षणिक पद्धती सुधारून शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे ही महत्त्वाची जबाबदारी होती. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी 2007-2020 तर 12/9/2022 पर्यंत होत्या. ग्रामीण विकासासाठी विविध योजनांची ग्रामीण प्रभावी अंमलबजावणी त्यांनी केलेली आहे. वंचितासाठी गृहनिर्माण, ग्रामीण भागामध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा व मूलभूत पायाभूत सुविधांचा विकास यावर त्यांचा विशेष भर होता. कोविड 2019ला व्यवस्थापन हे मोठे आव्हान होते. त्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात ते यशस्वी झाल्या होत्या. व्यवस्थाकीय संचालक मध्यम महिला आर्थिक विकास महामंडळ 2023 ते 2024 ह्या वर्षात त्यांनी ते केलेलं आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण केंद्रीय उपकेंद्राचे नेतृत्व त्यांनी केलेले आहे. बचत गट बळकट करणे, सक्षम विकास आणि उद्योजकता विकासावर भर देणे, आयरफॅनच्या नव तेजस्विनी प्रकल्पाचे अंमलबजावणी, उपजीविका निर्मिती, उद्योग विकास, एकत्रीकरण व ग्रामीण महिलांसाठी बाजारपेठ जोडणीवर विशेष लक्ष त्यांनी दिले आणि ते यशस्वी झाले आहेत. आयुक्त कल्याण डोंबिवली
महानगरपालिका KDMC त्या 2023 ते 2025 काळात त्यांनी ते केलेलं आहे. महापालिका व राज्यस्तरीय योजनाद्वारे सर्वांगीण शहरी विकासाचे नेतृत्व त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प, टाउन पार्क, सिटी पार्क विकास व नवीन शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पाची अंमलबजावणी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. पालघर जिल्हाधिकारी पालघर 2/4/2025 पासून त्यांनी हा पदभार स्वीकारला आहे. पालघरमध्ये विकसित होत असलेले वाढवण बंदर भारताचे सर्वात मोठे प्रस्तावित बंदर सुमारे 220 कोटींचा महाप्रकल्प आहे. यात 9 कंटेनर टर्मिनल्स, विविध मालवाहू धक्के, 1014 किलोमीटर लांबीचा ऑफ शोअर ब्रेकवॉटर समाविष्ट आहे. वार्षिक 298 दशलक्ष मेट्रिक टन हाताळणी क्षमतेसह हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणार आहे. जिल्हाधिकारी म्हणून जमीन संपादन, शहरी नियोजन, प्रशासकीय समन्वय, प्रकल्प सुलभीकरण व स्थानिक पातळीवरील आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे ही मुख्य जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि यशस्वीरित्या ते पार पाडत आहेत. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प व मुंबई वडोदरा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यातील सर्व जमीन संपादन प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण त्यांनी केलेली आहे. JSW पोर्ट, विरार अलिबाग मल्टी मेडल कॉरिडोर व उत्तन विरार सागरी रस्ता प्रकल्प यासारख्या प्रमुख पायाभूत उपक्रमाचे सातत्याने समन्वय, देखरेख हे त्यांनी पार पाडलेले आहे. पालघरमधील उद्यान पालघरमधील अद्याप न वापरलेल्या निसर्गरम्य पर्यटनाचा विकास करून स्थानिक उद्योजकांना चालना देणे व जिल्ह्याच्या महाराष्ट्रातील आघाडीचे पर्यटन म्हणून विकसित करण्यासाठी प्रभावाचे उपक्रम अंमलबजावणी त्या करत आहेत. आंतरराज्य वीज प्रसारण प्रकल्पाची संबंधित शेतकरी भरपाईतील दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न त्यांनी आता सोडवलेले आहेत. आदी कर्मयोगी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालघर जिल्ह्याला महाराष्ट्रातील सर्वोत्तम 3 जिल्ह्यांमध्ये स्थान मिळाले व नवी दिल्ली येथे झालेल्या आदी कर्मयोगी कॉन्व्हेन्शनमध्ये जिल्ह्याचा सन्मान करण्यात आला. सगळ्यांनी टाळ्या वाजवून कडकडाट केला पाहिजे. खरोखर हा सन्मान त्यांचा नसून पूर्ण जिल्ह्याचा सन्मान आहे आणि अशा भाग्यवान कलेक्टर आज आमच्या केव्यात आहेत. पायाभूत सुविधा, सामाजिक क्षेत्र, पर्यटन, शेती, उद्योग व आदिवासी विकास या सर्व क्षेत्रात समतोल प्रगती साधून पालघरच्या सर्वांगीण व शाश्वत विकास घडवण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे आणि ह्या दृष्टिकोनात सर्वांचा असा शुभाशीर्वाद असेलच. मॅडम, धन्यवाद. धन्यवाद सर. आणि आदरणीय डॉक्टर इंदुराणी जाखड मॅम, पालघर जिल्हाधिकारी यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते माननीय श्री भूषणजी सावे, केळवे पर्यटन उद्योग संघाचे माजी उपाध्यक्ष यांना आपण स्वागत करावं. माननीय डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडम, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात. मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम, आपल्या कुटुंब प्रमुख यांचं केळवे नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. तसेच आपल्यामध्ये एक अत्यंत हुशार असं व्यक्तिमत्व उपस्थित आहे आणि ज्यांची सदैव आदरणीय डॉक्टर विजयजी सूर्यवंशी साहेब यांना साथ लाभलेली आहे अशा त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती आरती सूर्यवंशी मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी पुनश्च एकदा विनंती करते आदरणीय श्री भूषणजी सावे, केळवे पर्यटन उद्योग संघाचे माजी उपाध्यक्ष यांना आपल्या शुभहस्ते आपण हे स्वागत करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या स्वागतामध्ये सहभागी होऊयात. मनपूर्वक स्वागत. आदरणीय आरती मॅम, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण आसनस्थ व्हावं. यानंतर आपण जाणार आहोत पुढील स्वागताकडे. आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री मनोजी रानडे साहेब यांचं स्वागत आपण करणार आहोत. तत्पूर्वी मी विनंती करते आदरणीय कृषीलजी वर्तक कार्यकारिणी सदस्य यांना आपण आदरणीय श्री मनोजी रानडे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांचा थोडक्यात परिचय करून द्यावा.
सन्माननीय व्यासपीठ, माननीय श्री मनोज राणे साहेबांचा परिचय करून देण्यासाठी मी इथे उभा आहे. माननीय श्री मनोज राणे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर या पदावर दिनांक 26 मार्च 2025 रोजी ते रुजू झाले आहेत. त्यांचं मूळ गाव जाखणगाव, जिल्हा सातारा असे असून भारतीय प्रशासकीय सेवेतील सन 2014 तुकडीतील ते अधिकारी आहेत. त्यांचं शिक्षण MSc कृषी असे असून त्यांची दिनांक 5/8/1996 रोजी सहाय्यक निबंधक या पदावर पुणे येथे प्रथम नियुक्ती झाली आहे. त्यानंतर तहसीलदार आणि विशेष भूसंपादन अधिकारी सिंधुदुर्ग येथे ते कार्यपदावर होते. उपविभागीय अधिकारी, वन जमाव अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, उपजिल्हाधिकारी भूसंपादन कोकण विभाग, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन ठाणे, कार्यकारी संचालक महानिर्मिती मुंबई, अप्पर जिल्हाधिकारी नोंदणी उपमहानिरीक्षक मुंबई अशा अनेक पदावर त्यांनी यापूर्वी काम केलेले आहे. माननीय मंत्री महोदय महसूल व सार्वजनिक बांधकाम यांचे ते खाजगी सचिव म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर उपायुक्त सामान्य कोकण विभाग, संचालक नगर परिषद मुंबई आणि आता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर असा त्यांचा प्रदीर्घ प्रशासकीय सेवेचा अनुभव असलेले आज रानडे साहेब आज इथे उपस्थित आहेत. त्यांचं या महोत्सव नगरीमध्ये मी स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि यानंतर आपण जाणार आहोत आदरणीय श्री मनोजजी रानडे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्या स्वागत समारंभाकडे. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते माननीय श्री हरीशजी बारी, केळवे पर्यटन उद्योग संघाचे कार्यवाह यांना आपल्या शुभहस्ते आपण हे स्वागत करावं. आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या स्वागतात देखील सहभागी होऊयात. मनपूर्वक स्वागत जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री मनोजजी रानडे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे केळवे नगरीमध्ये. तसेच आदरणीय श्री संदीपजी किणी साहेब, केळवे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय श्री प्रमोदजी पाटील उपाध्यक्ष यांना. केळवे ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक तथा विद्यमान सरपंच आदरणीय श्री संदीपजी किणी साहेब यांचं मनपूर्वक स्वागत आहे. यानंतर या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाकरिता मी इथे निमंत्रित करते केळवे पर्यटन उद्योग संघाचे अध्यक्ष आदरणीय श्री संजयजी घरत यांना. आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आदरणीय श्री संजयजी घरत. नमस्कार. आजचे आपले विशेष अतिथी माननीय डॉक्टर विजय सूर्यवंशी साहेब, विभागीय आयुक्त कोकण विभाग महाराष्ट्र शासन, माननीय डॉक्टर इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पालघर, माननीय श्री मनोजजी रानडे साहेब, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच सौ सूर्यवंशी मॅडम आणि आमचे प्रथम नागरिक श्री संदीप किणी साहेब, तसेच उपस्थित अनेक आजी माजी पदाधिकारी आणि सज्जन हो. आज आपण 6वा केळवे बीच पर्यटन महोत्सव 2026च्या महोत्सवाच्या अनुषंगाने जमलो आहोत. आपले सर्वांचे शब्दसुमनाने मी स्वागत करतो. सदर महोत्सवाचा मुख्य उद्देश म्हणजे केळवे व पंचक्रोशीतील पर्यटनाचा प्रचार व प्रसार, रोजगार निर्मिती, विविध परंपरा, लोककला व विविधतेने परिपूर्ण असलेल्या सर्व जाती धर्मातील स्वादिष्ट खाद्य संस्कृतीचा प्रसार व्हावा हा आहे. निसर्गरम्य केळव्याचे नाव जगभर पोचावे यासाठी अशा महोत्सवाची गरज असते. आज आमचा गाव मुख्यत्वे शेतीप्रधान होता, परंतु आता पर्यटनामुळे जवळजवळ 60% इकॉनॉमी डायरेक्ट इनडायरेक्ट पर्यटनावर चालते. आपण जाणतच आहात पर्यटन ही नॉन पोल्युटिंग सेक्टर आहे.
तसेच रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणं होते. म्हणून पर्यटनाला प्रशासनाने प्रोत्साहन देण्याची गरज आहे, परंतु आता हळूहळू त्याची सुरुवात होत आहे. केळवे बीचच्या सुशोभीकरणासाठी आपल्या जिल्हाधिकारी मॅडमनी निधी मंजूरसुद्धा आता केलेला आहे. सगळं ती कामं जी आहे ती पाईपलाईनमध्ये आहेतच ऑलरेडी. त्याबद्दल प्रशासनाचे आभार. विशेष आनंदाची बाब म्हणजे पर्यटन वाढ व त्याच्या समस्या यासाठी माननीय जिल्हाधिकारी मॅडमने एक समिती नेमली आहे. त्यामध्ये आमच्या संघाला स्थान दिले आहे, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. व्यासपीठावर आज दिग्गज मंडळी उपस्थित आहेत आणि ते आमच्या समस्यांचे निराकरण करू शकतात असा मला ठाम विश्वास आहे. मुख्यत्वे आमच्या ज्या काही समस्या आहेत थोडक्यात, तर आमची जी पर्यटन आस्थापने आहेत ती नियमित करावी. मुंबई, भिवंडी व बऱ्याच ठिकाणी सरकारी जमिनीवर केलेली अनधिकृत बांधकामे शासनाने नियमित केलेली आहेत आणि आमची आस्थापने आमच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीमध्ये बांधलेली आहेत. तेव्हा त्याच धर्तीवर सदर बांधकामे नियमित करून देण्याची कृपा करावी. पर्यटन व्यवसायासाठी जमीन अकृषिक करण्याची एक खिडकी योजना आणावी. समुद्र किनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे. केळवे येथे बीच पर्यटन म्हणून प्रसिद्ध आहे. जवळजवळ 1 किलोमीटर लांब असलेला समुद्र आता काही फुटावर आलेला आहे. तसेच त्याला लागूनच 2000 विद्यार्थी शिकत असलेली शाळा देखील आहे. जर आपण तातडीने पावले उचलली नाही तर बीच टुरिझम संपुष्टात येईल. विद्युत दाब अतिशय कमी आणि अनियमित असतो, तो सुरळीत करण्यात यावा. आमच्या परिसरात खूप झाडे झुडपे असल्या कारणाने त्यावर फांद्या पडून विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. त्यासाठी बंच केबल वापरल्यास हा त्रास कमी होईल. पर्यटन वाढीसाठी जाहिरात करणे. गुजरात व मुंबईकडून येणाऱ्या पर्यटकांसाठी महामार्गावर दिशादर्शक फलक लावणे. तसेच मुंबईमध्ये मोक्याच्या ठिकाणी मोठे फलक लावणे. डिजिटल मार्केटिंग करणे. MTDCच्या पोर्टलवर केळवे बीच अजूनपर्यंत अंकित नाही, ते अंकित करण्यात यावे. सर, केळवा बस रेंजचं पर्यटन प्रशासनाने जाहीर केलेलं आहे सर, आणि अजून देखील MTDCच्या पोर्टलवर केळवा दिसत नाही आहे. सो आपल्या माध्यमातून म्हणजे मी ह्या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला ही विनंती करतो, हे लवकरात लवकर व्हावं. तसेच केळव्यातील तलावांचे सुशोभीकरण व त्यात बोटिंग चालू करणे. आमच्या गावामध्ये 2 तलाव आहेत, पैकी एक तलाव जवळजवळ 15 एकरमध्ये वसलेला आहे. सर, हा मोठा एक तलाव आहे. नॉर्मली काय होतं, पर्यटक येतात, समुद्राचा आनंद घेतात, तो घेऊन झाल्यानंतर मग मॉर्निंग टू नेक्स्ट डे मॉर्निंग चेकआउट. पण अशा काही 2-4 स्पॉट जर आपण डेव्हलप केले आपल्या माध्यमातून, तर सर त्यांचा ॲटलिस्ट 2 days 2 night वगैरे असा कार्यक्रम होऊ शकतो. आणि जे काही स्थळं आहेत त्याची कनेक्टिव्हिटीसाठी पण थोडेसे प्रयत्न व्हायला हवेत. तसेच गाईड खूप महत्त्वाचे आहेत. मागे पर्यटनाची आपली सभा झाली त्यावेळेस मॅडमने ह्या मुद्द्याला बऱ्यापैकी जोर धरला होता की गाईड हवेत. कारण आपण आता कुठेही जातो आपण टुरिझमला, सर आपण एका स्पॉटला थांबतो आणि त्या स्पॉटवरून एक 50-60 किलोमीटरला जातो, तो स्पॉटचा आनंद घेतो, परत आपण मागे येतो, त्या ठिकाणी राहतो, परत नेक्स्ट डे दुसऱ्याच स्पॉटला जातो. तर अशा पद्धतीचं टुरिझम आपण इकडे आम्हाला एक्सपेक्टेड आहे आणि केळवा हा त्याच्यासाठी हब व्हायला हवा. कारण इकडनं 100 किलोमीटर मुंबई आहे, इकडनं 100 किलोमीटरवर गुजरात आहे. सो दिस इज अ सेंटर प्लेस. सो त्याची जी अपॉर्च्युनिटी आहे ती आपण आपल्या माध्यमातून घेतली पाहिजे असं मला वाटतं. पाणकोट किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, त्याची तातडीने दुरुस्त करण्यात यावी, अन्यथा तो काळ्याच्या पडद्याआड जाईल. सर, ह्याचे काही फोटोग्राफ्स पण मी तुम्हाला शेअर करीन. केळवे रोड स्टेशन हे पर्यटन स्टेशन म्हणून जाहीर करावे आणि केळवे हे अ श्रेणीमध्ये वर्ग करण्यात यावे. ॲक्च्युली आता आमच्या टुरिझमला सर ॲप्रॉक्सिमेटली 30-35 वर्ष झाली, पण अजून आमच्याकडे 5 स्टार हॉटेल्स नाहीत. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आमचे लँड आहेत ते येणे नाही आहेत. त्यामुळे
त्यामुळे प्रॉब्लेम होतो काय, आम्हाला बँका कोण कर्ज देत नाही आणि आम्ही सगळे शेतकरी कुटुंबातील आहोत, भूमिपुत्र आहोत इकडचे. त्यामुळे आमचा घरचा फायनान्स असून असून किती असू शकतो, सगळी तुम्ही कल्पना करू शकता. सो एक खिडकी योजना त्याच्यासाठी आणली तर हे प्रॉब्लेम सॉल्व होतील. मागच्या सभेमध्ये पण हा मुद्दा मी घेतला होता मॅडम, आणि पॉझिटिव्हली तुम्ही सांगितलं होतं. तर जेवढ्या शक्य तेवढ्या लवकर जर हे इम्प्लिमेंट झालं तर तेवढं टुरिझम फास्ट डेव्हलपमेंटसाठी चांगलं होईल. आज आपण सर्व मान्यवर आलात आणि आमच्या महोत्सवाची शोभा वाढविली, त्याबद्दल मी आपणा संबंधी कृतज्ञता व्यक्त करतो आणि येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यटन. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय संजयजी घरत साहेब. यानंतर उपस्थित मान्यवरांना मला एक विशेष गोष्ट सांगायची आहे. आज इथे उपस्थित असलेला एकही व्यक्ती असं नाही आहे की ज्याच्या मोबाईलमध्ये, ज्याच्या स्मार्टफोनमध्ये एम इंडिकेटर हे ॲप नाही आहे. हे एम इंडिकेटर ॲप ज्यांनी स्थापन केलं, ज्यांनी निर्माण केलं, वयाच्या 25व्या वर्षी मोबॉन नावाचं आणि एम इंडिकेटर नावाचं हे ॲप ज्यांनी तयार केलेलं आहे, ती व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आदरणीय श्री सचिनजी टेके यांचं. आदरणीय सचिनजी टेके यांचा सन्मान आदरणीय डॉक्टर विजयजी सूर्यवंशी साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. मॅक्सवेल महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड, CNBC आवाज टेक गुरु अवॉर्ड, बेस्ट इनोव्हेटिव्ह ॲपकरिता मिळालेला त्यांना एक पुरस्कार देखील आहे. असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी एम इंडिकेटर हे ॲप सुरू केलं आणि ट्रेन, उपनगरीय रेल्वे गाड्या, बस वेळापत्रक तसेच मार्ग, आपत्कालीन संपर्क क्रमांक यांची माहिती या ॲपच्या माध्यमातून आपणा सर्वांना ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून झाली, अशा सचिनजी टेके यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या देऊयात. मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या घडीला 1.5 कोटींहून अधिक युजर्सच्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल झालेलं आहे. अशा 1.5 कोटी युजर्सचे लोकप्रिय आदरणीय सचिनजी टेके हे तंत्रस्नेही यांचं मनपूर्वक स्वागत आहे. यानंतर मार्गदर्शन करण्यासाठी मी विनंती करते पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री मनोजजी रानडे साहेब यांना आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. आदरणीय श्री मनोजजी रानडे साहेब. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्मान्य विभागीय आयुक्त श्री सूर्यवंशी सर, सौ सूर्यवंशी मॅडम, आमच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखर मॅडम, भूषणजी, पुन्हा घरतजी आणि गावचे सरपंच व सर्व मान्यवर, ज्यांचा आत्ता सत्कार झाला असे टेके, की आम्ही सुद्धा सतत कुठेही कुठली लोकल पकडायची झाली तर आधी तुमचा इंडिकेटर ॲप बघूनच पुढे जातो आणि त्यातून आम्हाला अगदी कुठल्या स्टेशनवर गाडी आली आहे, काय अडचण आहे, हे सगळं कळत जातं. खूप छान ॲप. आणि आज या इथं असं अचानक आम्हाला एक नवीन ओळख झाली चांगल्या व्यक्तीची. आज या इथं पर्यटनासाठी आपण जमले आहोत. नुकतंच मॅडमनी पर्यटनामधून इथं एक मोठा निधी जाहीर केलेला आहे आणि ते कामं सुरू होतील. आणखीन एक आनंदाची बातमी देतो की मागच्या 4-5 दिवसात पर्यटनसाठी ग्रामीण पर्यटनमधून पण निधी आलेला आहे आणि त्यात इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टर अशी 3 युनिट, चेंजिंग रूमची 3 युनिट ही केळवाळ बीचसाठी मंजूर झालेली आहेत. जे आम्ही जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत एक संयुक्त प्रस्ताव पाठवावा लागतो, तो पाठवला होता. आपल्या इतर 5 बीचना झाले, तिकडे 2-2 झालीत, केळव्याला 3-3 युनिट झालेली आहेत आणि ती सुद्धा आपण लवकरच होतील. म्हणजे ते एक 1.25 कोटीचं काम, मॅडमने दिलेले 3 कोटी, असं जवळजवळ 4 कोटी 4.5 कोटीची कामं या इथं पर्यटनातून होतील. आणि तुम्ही सतत स्थानिक मंडळी त्याचा प्रयत्न करतच आहात. सतत मगाशी सांगितलं तसं 14 सालापासून स्वच्छता मोहीम अभियान राबवलं आहे. प्रत्येक वेळी केळव्यालाच सगळे अधिकारी येतात, इथूनच सुरुवात करतात आणि त्यानंतर म्हणजे प्रथाच पडलेली आहे की स्वच्छ गाव दाखवायचा कुठला बीच तर आम्हाला केळव्यालाच आणावं लागतं सर्वांना. आणि ते तुम्ही मान ठेवलेला आहे आणि हे काम पुढं चालू राहील. पर्यटनमधून
स्थानिक रोजगार आणि सगळ्यात मोठा उद्देश तोच आहे की आपल्याला पर्यटकांना मुंबईपासून म्हणजे जो अलिबागकडेही तेवढाच क्राऊड जातो तेवढाच पूल करायला पाहिजे, आपल्याला या भागात आणायचं आहे. आणि त्यासाठी गरजजींनी सांगितलं की खूप आम्हाला ज्या अडचणी आहेत त्या सोडवाव्या, तर निश्चित जिल्हा प्रशासन विभागीय आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली हे काम नक्की करेल. आणि लवकरच हे दिवस इथले आणखीन तुमच्या ज्या मनात अपेक्षा आहेत त्या पूर्ण झालेल्या दिसतील. पुन्हा एकदा या महोत्सवाला शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब आपल्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल. यानंतर मी विनंती करते पालघर जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडम यांना आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. पालघर जिल्हाधिकारी महोदया आदरणीय डॉक्टर इंदुराणी जाखड मॅम. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक आणि आमचे बॉस विभागीय आयुक्त श्री सूर्यवंशी सर आणि मॅडम सर, आपला खूप खूप मी स्वागत करते केळव्यामध्ये. आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून वेळ काढून आलात म्हणून धन्यवाद. त्यासोबतच कार्यक्रमाचे सर्व आयोजक इथे उपस्थित आहेत. आमचे CO साहेब रानाडे साहेब, आपण सर्व उपस्थितगण सगळ्यांना मनापासून नमस्कार. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा एकतर पहिल्यांदा जो आपली असोसिएशन आहे केळवेची टुरिस्ट असोसिएशन प्लस जिल्हा प्रशासन हे मिळून हा कार्यक्रम आयोजित करताय म्हणून मला खूप अभिमान वाटते. मागच्या कार्यक्रमाला जेव्हा मी आले होते, मी नुकतीच जॉईन झाले होते आणि तेव्हा हा डिस्कशन झाला आणि मला असं खूप आनंद वाटतो की आज आपण तो जो एक आपली मागणी होती ती आज रोजी पूर्ण केलेली आहे. त्यासोबतच मागचे एक वर्षभरामध्ये आपण भरपूर काही मीटिंग्स कसं आपलं केळवेमध्ये पर्यटन वाढवू शकतो त्यासाठी झालेली आणि त्यातूनच आपले जे काही आयडियाज होते ते आम्ही पहिली एक काम इथे मंजूर करून घेतलेलं आहे. नक्की ही सुरुवात आहे आणि जेवढं आपण इन्फ्रास्ट्रक्चर वाढवू तेवढंच आणखीन फुटफॉल वाढेल, लोकांना एम्प्लॉयमेंट जनरेट होईल आणि जास्तीत जास्त लोकांना याच्यातून लाईव्हलीहूड एक फायदा मिळू शकतो. टुरिझम खूप एक्सटेन्सिव्ह एक अशी इंडस्ट्री आहे जेणेकरून एम्प्लॉयमेंट जास्ती एक एरियामध्ये वाढतो, डायरेक्ट पण इनडायरेक्ट पण. जसं लोक इथे येतात तर ज्यांचा रिसॉर्ट आहे फक्त त्यांचाच टुरिझम वाढत नाही. आपल्याकडे भरपूर आपल्याला इथे इन्फॉर्मल गोष्टी दिसतात जेणेकरून त्या लोकांना 2 वेळेचा आपला जो जेवण आहे त्यांची जी रोजीरोटी आहे त्याच्यावर निर्भर असते. आणि डेफिनेटली जर फुटफॉल वाढला, आपला पर्यटन वाढला या एरियामध्ये तर एक खूप चांगला चालना जो आहे इकॉनॉमीलाही मिळेल. त्यासोबतच आपल्याकडे वेगवेगळे प्रकल्प इथे येत आहेत त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचीही सोय चांगल्या प्रकारे होत आहेत. बहुतेक मार्च एप्रिलमध्ये आपला वडोदरा मुंबई एक्सप्रेस हायवेही ओपन होणार आहे आणि त्याचाने निश्चित जो फुटफॉल आहे वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या माणसांचा तो या ठिकाणी वाढेल आणि सगळ्यांना तुमचा जो निसर्ग आहे त्याचा फायदा घेता येईल. एवढा सांगून मी माझे 2 शब्द संपवते आणि परत आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देते. परत एकदा सरांना धन्यवाद करते की त्यांनी आवर्जून वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम आपल्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल. यानंतर मी विनंती करते कोकण विभागीय आयुक्त आदरणीय डॉक्टर विजयजी सूर्यवंशी साहेब यांना आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात. थँक्यू. या 6व्या केळवे बीच पर्यटन महोत्सवासाठी उपस्थित पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, पालघर जिल्ह्याच्या अत्यंत कार्यक्षम जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, जिल्हा परिषदेचे कार्यक्षम मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज रानडेजी, इथे उपस्थित सौभाग्यवती डॉक्टर आरती सूर्यवंशी, या केळवे बीच पर्यटन उद्योग संघाचे अध्यक्ष संजयजी घरत, उपाध्यक्ष कार्यवाह या केळवेचे सरपंच श्री केनीजी, इथे उपस्थित आमच्यासोबत आलेले पानिपतचे आमचे गेस्ट माहिर सलुजा, भूषणजी, सचिन टेके, उपस्थित सर्व पर्यटक बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी या केळवे बीच पर्यटन महोत्सव आयोजित केल्याबद्दल केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. हे 6वं आपलं वर्ष आहे आणि आपण हे
दरवर्षी मला संजयजी सांगत होते की दरवर्षी वेगळ्या स्वरूप याला मिळतं आहे आणि आता या वर्षीपासून जिल्हाधिकारी यांनी त्यांना आश्वासन दिलं की शासन देखील आपल्यासोबत असणार आहे. मी त्यांना आता म्हटलं की पुढच्या महोत्सवासाठी आपण महाराष्ट्र शासन आणि म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय असेल, जिल्हा परिषद असेल, त्याच्यासोबत MTDCला पण आपण इन्व्हॉल्व करू. म्हणजे याला एक वेगळं स्वरूप आपल्याला देता येईल. MTDCचा देखील आपल्याला त्याच्यामध्ये सहभाग करून घेता येईल. आणि मग आपली त्यातली एक मागणी आहे की MTDCच्या साईटवरती केळवे बीच असावं, ते पण मागणी आपोआपच मंजूर होऊन जाईल. मला इथे येण्यामागे खरं म्हणजे विशेष आनंद आहे, कारण हा जिल्हा जेव्हा नवीन स्थापन झाला त्यावेळेला या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचा पहिला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मी इथे आलो. मला आठवते त्यावेळेला चार्ज घेतल्यानंतर मी शीतला देवीचं दर्शन घेऊन मग आपल्याशी सगळ्यांशी चर्चा केली आणि स्वच्छता मोहीम कुठे राबवायची तर मग केळव्याला आपण सुरू केली. आणि त्यावेळेला खूप चांगला उत्साह, मला वाटतं सर्व अख्खं गावच जवळजवळ स्वच्छतेसाठी इथे आले होते. जिल्हाधिकारी आता येतानाच मला अभिजित बांगर साहेबांचा फोन आला आणि त्यांना म्हटलं अरे तुमची आठवण होते, आम्ही चाललो आहे पालघरला. तर जिल्हाधिकारी ते होते, सुवेज हक साहेब त्यावेळेला SP होते, ते पण आले होते, सर्वच इथे. आणि सकाळी 6ला मला वाटतं आपण सुरुवात केली होती आणि 6ला सुरुवात केली आम्ही. मला वाटतं दुपारी 3-4 वाजेपर्यंत ही बीचची स्वच्छता चालू होती. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅस्टिकचा कचरा इथे होता. 30 ते 25-30 ट्रॅक्टर भरून कचरा आपण त्यावेळेला काढल्याचं मला आठवत आहे. मला आनंद आहे, आता रानडे साहेब म्हटले की कोणी आता अधिकारी आले की त्यांची सुरुवात स्वच्छता मोहीमची केळवापासून होते. आणि म्हणून भूषणजी आपण जे त्यावेळेला टॅगलाईन दिली ती योग्य आहे असं मला वाटतं. स्वच्छ सुंदर केळवा, साऱ्या जगाला कळवा. आणि या महोत्सवाच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचतोय याचा मला आनंद आहे. आपल्या काही मागण्या आहेत. मला वाटतं हा महोत्सव आता पालघर हा जिल्ह्याचं ठिकाण झाल्यामुळे एक वेगळं स्थान आता या केळवा बीचला लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे जी कनेक्टिव्हिटी आता होते आहे, म्हणजे मुंबईपासून इतकं जवळ आहे, जसं अलिबागला जायला लोकांना सहज जाता येतं त्याचप्रमाणे आता हळूहळू पालघरचं देखील कनेक्टिव्हिटी वाढतं आहे. आणि म्हणून त्या कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतर तिकडचे जे पर्यटक आहेत, म्हणजे बोरिवलीपासून असेल किंवा वेस्टर्न जे मुंबईचे भाग आहे सबब्स, तिथल्या पर्यटकांना खरं म्हणजे अलिबागपेक्षा हे जवळ पडेल, कारण त्यांना मांडव्याला जाऊन तिकडे जाणं हे तिकडच्या भागातल्या लोकांना जवळ आहे. म्हणून आपला जो आपण मगाशी म्हटलं, संजय घरत साहेब म्हटले की आपल्याला जाहिरात केली पाहिजे, तर आपण हा एरिया फोकस केला पाहिजे की ठाणे, घोडबंदर, मुलुंड आणि हा इकडचा जो तुमचा बोरिवली वगैरे भाग आहे, इथे जर आपण इंटेन्सिव्हली फोकस केला आणि तुमचा आता ग्रुप खूप चांगला जमला आहे, तर आपण थोडा त्याच्यामध्ये आम्ही पण सपोर्ट करतो. त्या भागामध्ये आपल्याला कशा पद्धतीने तिकडचे जे ट्रॅव्हल एजंट्स असतील, समजा प्रत्येक एरियामध्ये ट्रॅव्हल ऑपरेटर्स असतात, ट्रॅव्हल टूर ऑपरेटर्स असतात, त्यांच्यापर्यंत आपल्याला काही याचा प्रॉपर भूषणजी डॉक्युमेंटेशन करून आपल्याला काही करता आलं तर ते बरं होईल. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मला जो वाटतो की संजयजी म्हटले की इथे आला पर्यटक की त्याला एका दिवसात तो निघून जातो. कुठल्याही पर्यटन स्थळाला तिथली आर्थिक स्थिती जर सुधारायची असेल किंवा लोकांना जर त्याचा उपयोग व्हायचा असेल तर किमान 2 दिवस पर्यटक राहायला पाहिजे. म्हणजे 2 नाईट्स तो जर राहिला तर त्या पर्यटन स्थळाची इकॉनॉमी जी आहे ती चांगल्या पद्धतीने होते. आपल्याला खरं म्हणजे फार तुमचे अध्यक्ष म्हणजे आम्हाला बसायच्या आतमध्ये, म्हणजे खुर्चीमध्ये बसायच्या आतमध्ये त्यांनी पहिल्यांदा निवेदन दिलं, अध्यक्ष असावं तर असा. म्हणजे चीफ गेस्टला आल्या आल्या पहिल्यांदा कसं बांधून घ्यायचं हे तुमच्या अध्यक्षांकडनं शिकलं पाहिजे. म्हणजे त्यांनी मला पहिल्यांदा हातात दिलं, मला वाटलं की त्यांनी मला काहीतरी स्वागतपर पत्र दिलं असेल की बाबा तुम्ही आलात बरं झालं वगैरे. मग मी आपला कुतूहलने उघडलं तर मागण्या निवेदनच त्याच्यामध्ये. पण आहे तुमच्या मागण्या खूप जेन्युन आहेत. आता आमचे दोघं अत्यंत डायनॅमिक ऑफिसर्स इथं आहेत आणि खूप त्यांनी इंटरेस्ट घेतला आहे दोघांनी, त्यामुळे ते निश्चितच या मागण्यांवरती विचार करतील. संरक्षक भिंतीचा एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो, आम्ही आणि आता डॉक्टर इंदुरानी आम्ही चर्चा करत होतो की आपल्याला त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने अलिबागमध्ये अलिबागच्या किनाऱ्यांना आपण
संरक्षक भिंती MMBच्या माध्यमातून प्रोजेक्ट करून केला होता. तसं काही करता येतं का तेही बघू, कारण त्याची कॉस्ट फार मोठी असते, त्यामुळे जिल्ह्याच्या फंड्समधनं ते करता येईल की नाही, परंतु ते आवश्यक आहे, निश्चित आहे. दुसरा आपल्याला प्रयत्न जो करायला पाहिजे तो म्हणजे एक दिवस इथे बीचवर आल्यानंतर नेक्स्ट डे काय करणार, आणि म्हणून इथले समजा आपल्याला काही दुसरे काही पर्यटन स्थळं असतील किंवा त्याच्यामध्ये अजून जवळपास काही ॲडव्हेंचरसाठी असेल, मला वाटतं ॲडव्हेंचर स्पोर्ट्स हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. हे केलं तर आपण 2 दिवस टुरिस्टला इथे रिटर्न करू शकू. म्हणजे गुजरातचा पण खरं म्हणजे खूप मोठा वर्ग इथे येऊ शकतो, कारण गुजरातच्या सिल्वासापासून वगैरे त्या भागातून खूप जवळ आहे. तो देखील आपल्याला पर्यटक इथे अट्रॅक्ट करता येऊ शकतो. मला खूप आनंद आहे आपण मला बोलवलं. खरं म्हणजे भूषणजी, तुमचा खूप आग्रह होता आणि काल मी येऊ शकत नव्हतो, तर आपण मला म्हटले की नाही तुम्ही मला उद्या तरी यावंच लागेल, आणि तुमच्या आग्रहाखातर मी इथे आलो. आपण सर्वांनी इथे आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. डॉक्टर आरती सूर्यवंशी देखील त्या इथे आल्या, त्यांना शीतला देवीला आल्यानंतर त्यांना इथले सगळे आमचे पालघरचे दिवस आठवले. त्यामुळे आजचा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे आणि आपल्याला सर्वांना मी या महोत्सवाच्या शुभेच्छा देतो. आत्ताच भरपूर पर्यटक दिसत आहेत आणि असेच या दरवर्षीच्या महोत्सवामध्ये अजून वाढ हो, आणि आपण दरवर्षी काहीतरी या महोत्सवामध्ये नवीन ॲड करावं असं मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय डॉक्टर सूर्यवंशी साहेब. आपल्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी मी इथे निमंत्रित करते आदरणीय श्री हरीशजी बारी, केळवे पर्यटन उद्योग संघाचे कार्यवाह यांना. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, कोकण विभागाचे सन्माननीय आयुक्त माननीय डॉक्टर विजय सूर्यवंशी साहेब, तसेच त्यांच्या पत्नी आदरणीय सौ आरती सूर्यवंशी मॅडम, तसेच कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आदरणीय डॉक्टर इंदुराणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी माननीय मनोज रानडे साहेब, तसेच आपले गावचे प्रथम नागरिक संदीप किणी साहेब, आणि सर्व ग्रामस्थ, सर्व बंधू भगिनींनो, सर्व स्टॉलधारक आणि सर्व बाहेरील आलेले पर्यटक. आज केळवे बीच पर्यटन महोत्सव 2026 हा आमचा 6वा महोत्सव आम्ही साजरा करीत आहोत. दरवर्षीप्रमाणे हा महोत्सव आम्ही यशस्वीरित्या पार पडतो. तसेच हा आमचा 6वा महोत्सव आम्ही यशस्वीरित्या पार पाडित आहोत. सर, आज ह्या महोत्सवाला आपण आलात, आपली उपस्थिती, त्यामुळे आमच्या ह्या महोत्सवाची शोभा आणि गरिमा अधिकच वाढली आहे. प्रशासनातील कार्यकुशलता, लोकाभिमुख निर्णय आणि विकासाची दूरदृष्टी ह्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आपण सर्व आहात. आणि आज आपण ह्या महोत्सवाला आलात आणि आम्हाला योग्य ते मार्गदर्शन आपण दिलं, त्याबद्दल मी केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघातर्फे आयुक्त माननीय डॉक्टर विजय सूर्यवंशी साहेब, तसेच त्यांच्या पत्नी सौ आरती मॅडम, तसेच कर्तव्यदक्ष पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर इंदुराणी जाखड, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी माननीय प्रमोद रानडे साहेब आणि मनोज रानडे साहेब, आणि प्रथम नागरिक संदीप किणी साहेब, आणि आपणा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हा कार्यक्रम जाहीर झाल्याचा मी अध्यक्षातर्फे जाहीर करतो. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं